तुकोबरायची संपत्ती गेली यात नवल नाहीये, तुकोबरायची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, गावातली वतनदारी गेली यातही नवल नाहीये. तुकोबराय सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान, श्री एकानन करिता मेली. गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, गावची सावकारकी गेली यातही नवल नाही. काय माझ्या तुकोबरायची परिस्थिती असलो, बायको अन्न करता मेली महाराज, पण गाथ्यामध्ये 4092 अभंग आहे. एकाही अभंगामध्ये तुकोबरायने समाज पांडुरंगा परमात्मा समोर आपल्या जीवनातली तक्रार नाही व्यक्त केली. उलट तर तुकोबराय पांडुरंगाकडे गेले की ते तुकोबराय पांडुरंगाला सांगायचे, ऐका बरे झाले देवा. काय जगद्गुरु तुकोबरायचा अंतकरण असलो, पाटीलकी गेली गावची तुकोबरायच्या, सावकारकी गेली, वतनदारी गेली, तरी तुकोबराय देवाला सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळी पिढा गेली. बसणारी मंडळी, एवढा महाराष्ट्रामध्ये धो 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 पाऊस झाला, गरज नाहीये त्याची आता सध्या. लोकांची शेतीतली कपाशी गेलेली आहे, काही लोकांची सोयाबीन गेली, बऱ्याचशा लोकांचं नुकसान झालं. मला एवढाच प्रश्न तुम्हाला शेतकरी बांधवांना विचारायचा आहे, पावसामुळे सोयाबीन गेली, पावसामुळे मका गेली, पावसामुळे कपाशी गेली, आणि आपण पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन असं म्हणलं का देवाला, देवा खूप चांगले उपकार केले हो यावर्षी तुम्ही, एवढा पाऊस पाडला देवा, माझी सोयाबीन गेली, बरं झालं असं म्हणतो का हो महाराज? अरे साधं जरी दुःख माणसाच्या जीवनामध्ये आलं तरी मनुष्य देवाला शिव्या देतो. एक सांगू का गड्यानो तुम्हाला, काय अंतकरण असेल माझ्या तुकोबरायचं. तुकोबरायची घरची परिस्थिती एवढी नाजूक झाली, आणि काय झालं माहितीये का, एकदा परिस्थिती नाजूक झाली ना महाराज, बाहेरचे त्या सोडून घरचे तर त्रास देतातच महाराज, पण बाहेरचे देतात. तुकोबराय सांगतात, कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. परिस्थिती नाजूक झाली, पण काय ऐश्वर्य होतं माझ्या तुकोबरायचं. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचं एवढं वैभव होतं. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसायचे, आणि तुकोबरायचं कीर्तन ऐकल्यानंतर काही लोकांनी तुकोबरायची परिस्थिती ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली, राजा म्हणून राजाचं कर्तव्य की त्यानं प्रजेचं काय केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज करतात, माझे गुरु आहे, आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये येऊन, या मृत्यू लोकांमध्ये येऊन तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न करावे, आणि त्यांची बायको अन्न करता मिळावी. हे जर माझ्या राज्यामध्ये घडत असेल तर माझ्या राजपणाला काय लागो, आग लागो. तुकोबराय कशानं सुखी होतील म्हणून हाती घोडे हिरे माणिक मोती सगळा नजराना घेऊन काही कार्टूनांना, काही सेवकांना कुठं पाठवलं, माझ्या तुकोबरायकडे पाठवलं. तुकोबरायकडे गेल्यानंतर त्यांनी जय हरी घातला, जय हरी बाबा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहोत, तुमची परिस्थिती नाजूक आहे, बायको अन्न करता मेली, 4 दिवस झाले चूल पिटलेली, घरची परिस्थिती नाजूक झाली, दुष्काळामध्ये सगळं काही गेलं. हे ज्यावेळेस आमच्या राजांना कळालं, तुम्ही सुखी व्हावं म्हणून माझ्या राजाने हे सगळं पाठवलं. तुकोबरायला वाईट वाटलं. तुकोबरायनं पांडुरंग परमात्माकडे उठले आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगा, जी अपेक्षा माझ्या मनात नाही ती माझ्या समोर का प्रकट करतोय? अरे तू हुशार येणार आहे, मनाचं कळतंय ना तुला, मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याची पाय देवा, तुला न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वंभर परिहार चिन्ह लगे देवा. आमचा विषय भगवंत आहे रे, आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. मग देवा, ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट आमच्या समोर का उभी केली तू? माझी इच्छा काय आहे, आमचं मनोगत काय की तू आमच्यावर प्रेम करावं, तू आम्हाला कृपा करावी, तू आम्हाला भेट द्यावी. तू का म्हणे आता आलो खांडावरी, आणि प्रेम देऊन हरी बुजवावे, ही आमची अपेक्षा असताना तू हे काय उभं केलं? तुकोबराय सांगता, देवा असं नको वागू. तुकोबराय देवावर रागवले. गाथ्यामध्ये धमकी एक प्रकरण आहे. तुकोबराय देवाला सांगता, देवा ऐक, आमुची या भावे तुझं देवपण ते का विसरून राहिलासी, समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या, चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे. देवा काय अपेक्षा आहे रे तुझ्याकडे? आमची काहीच नाही. रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय, रात्रंदिवस तुझं भजन करतोय, त्याच्या बदल्यात आम्हाला फक्त तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे, त्याच्या बदल्यात आम्हाला तुमच्याकडून कृपेची अपेक्षा आहे. याची अपेक्षा आम्हाला नाहीच आहे, कारण आमचा विषय नारायण झाला, त्याच्यामुळे या गोष्टीला आम्ही प्राधान्यच दिले नाही. ज्यांचा
विषय नारायण झाला, त्याने जीवनातल्या सगळ्या गोष्टी तृणवत समजल्या. नाही आणि प्रमाण तन धन तृणजन. तुकोबराय त्या सेवकांकडे गेले आणि त्या सेवकांना सांगू लागले, ठीक आहे, तुमच्या राजाने हा नजराणा पाठवला, तुमच्या राजाचं कर्तव्य केलं, पण त्या सेवकांना विचारलं का हो, तुमच्या राजांना कसं माहिती आमचं सुख याच्यात आहे? आहा, तुमच्या राजाने ज्या भावनेनं पाठवलं त्यांची भावना चांगली आहे. राजा म्हणून राजानं प्रजेचं कल्याण करावं, प्रजेचं रक्षण करावं, हे राजाचं कर्तव्य आहे. पण तुमच्या राजाला जाऊन सांगा, तुम्ही जे हिरे माणिक मोती पाठवले, तुम्ही जे हाती घोडे पाठवले, जे सोनं नाणं पैसे वगैरे जेवढं काही पाठवलं, यात आमचं सुख नाहीये. मग महाराज तुमचं सुख तरी कशात आहे? तुकोबराय सांगतात, तुमच्या राजाला जाऊन सांगा आमचं सुख कशात आहे. अभंगाचं पहिलं चरण घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, आम्ही तेने सुखी. ऐका ना गड्या, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ओ, जाऊन सांगा तुमच्या राजाला की आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. पहिला प्रश्न असा तुम्हाला सर्व मायबापासमोर निर्माण करतो, छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर तुकोबरायला सुखी होण्याचं काय कारण आहे? अहो, विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही म्हणल्यानंतर सुख तुम्हाला मिळालं पाहिजेत. राजे विठ्ठल विठ्ठल म्हणणार आणि तुम्हाला सुख मिळणार, काहीच कारण नाही. 2-4 दिवसापूर्वी आमच्या भरत महाराज पठाडे तब्येत खूप खराब झाली होती. त्यांना चालता येत नव्हतं. आमचं कीर्तन संपल्यानंतर मी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्यांना इंजेक्शन घ्यायची खूप भीती वाटते, कारण तब्येत बारीक आहे त्यांची, बरोबर आहे का नाही? आता ते थरथर थरथर कापत होते, चक्कर येत होती, घाबरलेले होते. डॉक्टरांनी सांगितलं पुरुषोत्तम महाराज त्यांना इंजेक्शन घ्यावं लागेल. आता ते भीत असल्यामुळे मी डॉक्टरांना सांगितलं, ओ डॉक्टर साहेब ऐका ना, त्यांची तब्येत खूप नाजूक आहे, त्यांना इंजेक्शन सहन होत नाही. तुम्ही असं करा ना, माझी तब्येत जरी थोडी बरी आहे, तुम्ही काय करा, दोन्ही इंजेक्शन मला द्या, आमच्या भरत महाराजाला इंजेक्शन देऊ नका. कीर्तनाकडे या, लक्ष देऊन कीर्तन ऐका. भरत महाराज आजारी पडलेले, त्यांचं दुःख आहे, आणि इंजेक्शन पुरुषोत्तम महाराजांनी घेतल्यानंतर भरत महाराजांचं दुःख. आवाज वाढवायचं का? ए दादा, इकडचा आवाज वाढव थोडा, यांच्याकडे आवाज गेला पाहिजे, असं करा. दुखतंय भरत महाराजांचं, लक्ष द्या, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे, सगळं क्लिअर होईल, ताण नका घेऊ, इकडे पहा. दुखतंय भरत महाराजांचं, आजारी ते पडलेले आणि त्यांची तब्येत खराब असल्यामुळे मी डॉक्टरांना सांगितलं, हो त्यांना इंजेक्शनाचा खूप त्रास होतो, असं करा, 2 इंजेक्शन मला द्या. जमल का हो? आजारी ते म्हणल्यानंतर इंजेक्शन मला देऊन जमणार नाही. आजारी भरत महाराज म्हणल्यानंतर इंजेक्शन कोणाला द्यावं लागल? भरत महाराजाला. आता विठ्ठल विठ्ठल राजांना म्हणायचं सांगतात, सुखी तुकोबराय होणार याचं कसं महाराज? हे उलगडा काही मला अजून झाला नाहीये. पण खरं सांगू का महाराज, तुमच्या आणि माझ्या सुखामध्ये साधू संत सुखी असतात, हा पहिला मुद्दा आहे. तुमच्या आणि माझ्या सुखासाठी साधू संत आम्ही वैकुंठवासी आलो, याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे. अरे रात्रंदिवस तुम्ही आम्ही जे प्रयत्न करतोय ते कशासाठी करतोय महाराज? तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रात्रंदिवस शेतामध्ये खूप राब 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 राबतात. हा तुमच्या परिसरामध्ये शेडनेट खूप चांगल्या प्रकार असतं, बरोबर आहे का नाही? मी थोडं उशिरा तुमच्या गावात आलो, थोडं लवकर यायला पाहिजे होतं, म्हणजे जर शेडनेट वगैरे पाहायला भेटले असतो. गावात बी एवढी गर्दी आहे की कोणत्या बोळीतून कुठं घुसलो मला काही कळलं. असं वाटलं की काशीच्याच बोळ्यात घुसत होतो आपण, वृंदावनच्या. इतकं दाटलेलं गाव आहे, कळलंच नाही. दिवसात एखाद्या वेळेस मी येईल तुमचं गाव पाहायला, बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन, काय सांगत होतो मी तुम्हाला? ते तर मलाही माहिती आहे, कीर्तन सांगत काय होतो, रात्रंदिवस तुम्ही जेवढे शेतामध्ये कष्ट करता, इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो, सकाळी 8 वाजता शेतात जाता, संध्याकाळी 6 वाजता घरी येता, दिवसभर राब 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 राबता. कशासाठी राबता हो? देवासाठी का पैशासाठी हो? बोलत चला गड्यानो, कशासाठी? पैशासाठी. अंकुश, तुझी ही माई सिस्टीम लावली देवासाठी का पैशासाठी रे बाबा? हा नाही, बोल, लाजू नको, त्याचा काय धंदा आहे तो, लाजायचं नसतं. बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या, मी माझं सांगतो. हैदराबादहून मी प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? नाही, बोला बोला, हा असं मोकळं बोलू द्या ना, आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप हे थोबाडा वाटे बाहेर येऊ द्या तुमच्या. लगेच काय काय म्हणतात, पैशावाले. माझा यजमान तर एवढा सोन्यासारखा माणूस आहे महाराज. मगाशी जेवता जेवताच मला भेटले, म्हणे महाराज ताण नका घेऊ, कीर्तन हो ना हो, मी पाकिट घेऊन आलेलो. असे लोक कमवले महाराज आपण, बरोबर आहे का? ताण नका घेऊ म्हणे महाराज, कीर्तन हो ना हो, मस्त. आपण तिकडं कोणती हॉटेल येते आपल्या रस्त्यानं? चैत्रबन, मस्त चैत्रबनला जेवून मग तुम्ही इकडे जा, मी इकडे जातो. ताण नाही महाराज, लोक खूप प्रेम करतात हो. अहो लोकांचं प्रेम महाराज लायकी नाही, त्याच्यापेक्षा लोक प्रेम करतात महाराज, बरोबर आहे का नाही? एवढा पाऊस असून बसायला जागा नसून सुद्धा इथं बसायला जागा पुरली नाही, ही आम्ही कमवलेली जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती. विठाला 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 प्रमाण घ्या.
सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती नाही केला, नाही केला, हिंदता दिशा पावला, हिनता दिशा हिन पावला, माया वेशीला जीव माझा, माया यशीला जीव माझा, माझे स्वहित नेती कोणी, माझे स्वहित नेती कोणी, माझे सोयीत नेणती कोणी, माझे सोयीत सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती येथे नाही केला, हिंदता दिशा हिन पावला, व्यक्तीला जीव माझा, जीव माझा, जीव माझा. प्रमाण पहा किती सुंदर आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती. यज्ञ हा शब्द नाहीये, यज्ञ. यज्ञ म्हणजे प्रयत्न. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण फावला, माया वेष्टीला जीव माझा. मायबाप, रात्रंदिवस तुमचे आणि माझे प्रयत्न सुखासाठी चालू आहे, पण ज्याच्यासाठी तुम्ही धावतात, ज्याच्यासाठी मी धावतोय, त्याचं नाव आहे सुख. ते तुम्हालाही प्राप्त नाही, मलाही प्राप्त नाही. जे तुम्हालाही नकोस आहे, जे मलाही नकोस आहे, त्याचं नाव दुःख. त्यानं तुम्हालाही सोडलं नाही, मलाही सोडलं नाही. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेले, वडीलधारे मंडळी बसले, तरुण पोर बसले, पोरांनो, खरं सांगा बरं, आता आपल्याला पावसाची गरज आहे का हो? गरज नाही, पण आल्याशिवाय राहणार. ज्याची गरज आहे ते भेटत नाही, आणि जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाहीये. मग महाराज साधू संतांना खऱ्या सुखाचा पत्ता माहीत होता. तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे का, सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. आणि त्या पांडुरंगाचं जर भजन तुम्ही केलं तर निश्चित खरं सांगू का तुम्हाला, अरे लेकरू जेवल्यानंतर जशी आई तृप्त होती, हा संसार आहे. लेकरू जेवलं ना, इथं जेवढ्या काही माय मावल्या बसल्या, मायानो, आपल्या परिसरामध्ये एक सुवासनी जीव घालायची पद्धत आहे ना माया, हो आहे का नाही? हा, त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या पद्धती आहे. एक शाळेतल्या छोट्या छोट्या मुली जीव घालतात एक, आणि सौभाग्यवती माय मावल्या जीव घालतात दोन. एका सावकाराच्या बायकोने दौंडी दिली, ऐका ऐका, आमच्या घरी सुवासनीचं जेवण आहे, आणि प्रमुख गावातल्या 11 जणीला जेवायला बोलवलं. आता जी जेवायला येणार होती तिला 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, चांदीचं ताट, 25,000 रुपयाचा शालू. आपल्याला काय द्यायचा का घ्यायचा, आपण हो म्हणायचं, माना हलवायचं आणि पुढे चालायचं. आता जेवायला गेल्यानंतर सावकाराच्या बायकोने नैवेद्य करायच्या अगोदर एका माय माऊलीने तिथं 4-5 वर्षाचं लेकरू सोबत घेऊन, आता लेकरूचे त्याला काय कळतं महाराज, तिथं 90 वर्षाचे डंगरे बिघडले, तर 10 वर्षाच्या लेकराला 5 वर्षाच्या लेकराला काय कळणार आहे? ते लेकरूचे महाराज, लेकराला काय कळतं? ते लेकरू जसं गेलं तसं दर्शन घेतलं नाही, काहीच नाही. गुलाबजामच्या टोपल्यामध्ये हात घातला आणि एक गुलाबजाम काढला आणि तोंडात घातला. राग आला त्या सावकाराच्या बायकोला. सुवासिनीला जेव घालायचंय, नैवेद्य दाखवायचाय, आणि सुवासिनी जेवण्याच्या अगोदर यानं गुलाबजाम मुष्ट केले. तिनं क्षणाचाही विचार न करता त्या लेकराचा हात धरला, 2 त्याच्या थोबाडीत ठेवून दिला. संपलं माझं उदाहरण. माया हो, 9 महिने 9 दिवस एखाद्याला लेकरामध्ये गर्भामध्ये तुम्ही लेकराला वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, आणि एखाद्याची सावकाराची बायको जर 2 गुलाबजामसाठी तुमच्या लेकराच्या थोबाडीत मारत असेल, खरं सांगा, त्याची माय तिच्या घरी जेवण करेल का हो? तिची माय म्हणाल, बाई ही अंगठी जी आहे ना, ती घाल तुझ्या नाकात, आणि ते चांदीचं ताट फेक उकांड्यावर, आणि ताटाला लात मारून जाईल का? सोन्यासारख्या लेकराला माझ्या 2 गुलाबजाम मुळे गालात मारती. शावकारी नाही, ती किती जरी श्रीमंताची बायको असली तरी त्याची सक्की माय तिथं जेवणार नाही, नाही आणि नाही. याच्या उलट सांगतो तुम्हाला, सावकाराच्या बायकोने जेवण ठेवलं, आणि एक माय माऊली आपलं 4-5 वर्षाचं लेकरू घेऊन गेली. नैवेद्य दाखवायचा सुवासनीला, जेवण वाढायचंय, नैवेद्य दाखवायचा, सगळ्या बिचाऱ्या बसल्या, आणि त्या गोंडस लेकराला त्या सावकारीच्या बायकोने काय केलं, जवळ घेतलं, त्याच्या 2-4 पप्या घेतल्या, आणि काय केलं, आपल्या मांडीवर बसवलं. काय केलं? मांडीवर बसवलं, आणि गुलाबजामच्या टोपल्यातले 2 गुलाबजाम काढले, एका वाटीत घेतले, आणि चमच्याने 2 गुलाबजाम त्या पोराला खाऊ घातले. खरं सांगा, एवढ्या प्रेमानं त्या आईनं सुद्धा कधी लेकराला जीव घातलं नाही, आणि त्या सावकाराच्या बायकोने त्या लेकराला जीव घातल्यानंतर खरं सांगा, लेकरू जेवल्यानंतर आईला जेवायची गरज राहिली का हो?
बोलत चला ए बाबा तुम्ही नुसत्या माना नका हालू काहीतरी बोला. हा असे डिप्रेशन मध्ये कोण गेले तुम्ही? अरे बाबा अर्ध पाकिट घ्या पण बोला आहे काहीतरी, मला बोला, असं लाजू नका आहे बाबा. हा असं डिप्रेशन मध्ये गेल्यावर नका बसू. असं कीर्तनकाराला तुमच्याकडे पाहिल्यानंतर काहीतरी सांगा वाटलं पाहिजे. तुमच्याकडे पाहिलं की कीर्तन सोडून म्हशी घ्यावट राहिल्या, असं नका करून जर सगळं हसलं पाहिजे, प्रश्नाची उत्तर दिली पाहिजेत का नाही. मग जसं ते 5 वर्षाचं लेकरू जेवलं की आईचं जसं पोट भरतं, तसं तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणलं की साधू संत सुखी होतात का? त्यांचा जन्मच तुम्हाला सुखी करण्यासाठी. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ते कार्टून सांगू लागले, ते सेवक सांगू लागले, ठीक आहे महाराज तुम्ही विठ्ठल तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर सुखी होता मान्य आहे आम्हाला, पण आम्ही जे हिरे माणिक मोती आणले, आम्ही जे सोनं आणलंय, आम्ही जे हत्ती घोडे आणले, याची तुमच्या नजरेमध्ये काय किंमत आहे? तुकोबराने याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, लक्ष द्या कीर्तनाकडे. तुकोबराय सांगतात, बाबा आमचं सुख कशामध्ये? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही राजांना विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागा, ते आमचं सुख आहे, पण राजांनी जे पाठवलं त्याची तुमच्या नजरेमध्ये काय किंमत आहे? तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल, दुसरं प्रमाण देतो. सोने रूपे आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. मायबाप, साधू संतांच्या जीवनामध्ये धनाला किंमत कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नाहीये. अरे साधू संतांसारखे श्रीमंत या जगामध्ये कोण असेल महाराज? काही लोकांनी वारकरी संप्रदाय गरीब 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 म्हणूनच प्रचार केलाय, पण मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, वारकरी संप्रदाय कालही गरीब नव्हता,
वारकरी संप्रदाय आजही गरीब नाहीये आणि वारकरी संप्रदाय उद्याही गरीब नाहीये महाराज. एक संत मला असा दाखवा की तो संत गरीब आहे. आहा, अरे तुकोबरायचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज होते. तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार जर ओळखीचा असला ना महाराज, तर माणूस जिल्ह्यात कोणाची गच्ची पकडतो, सांगतो अय मी खासदाराचा माणूस आहे. काही सांगतो अरे मंत्र्याच्या जवळ दररोज माझं उठणं बस नाही. काही सांगतो अरे मी सरपंचाचा माणूस आहे. अरे 5 वर्षाचा खासदार आणि मंत्री ओळखीचा जर असला जिल्ह्यात कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील ते तुकोबराय गरीब कसे समजायचे? अजिबात नाहीये. तुकोबराय सारखा श्रीमंत माणूस या जगाच्या पाठीवर कोणी जन्मालाच आला नाहीये. आणि खरं सांगू का महाराज, पहिली कर्जमाफी जर या महाराष्ट्रात कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायने केलेली आहे महाराज. बरोबर आहे का नाही? 1947 पासून लोक म्हणतात की आमच्या सरकारनं केली, या सरकारनं केली. अरे सरकारचा पॉलिसी ठरलेली आहे, त्यांनी श्रीमंत राहायचं आणि तुम्ही गरीब राहायचं. या पॉलिसीत कधीच बदल होणार. सरकार कोणतं जरी आलं तरी गरीब आपणच राहणार आहे आणि सरकार कधी श्रीमंत राहणार आहे. ओला दुष्काळ जरी पडला तरी शेतकरीच गरीब आहे आणि कोरडा जरी दुष्काळ पडला तरी शेतकरी गरीब आहे. मला चांगलं आठवतंय, मी 2000ला आळंदीला गेलो होतो भरत दादा. त्यावेळेस माझ्या वडिलांनी 4 का 5 रुपये टक्क्यानं 7000 रुपये काढून मला आळंदीला पाठवलं होतं. मला थोडं कळतंय, जास्त काही लक्षात नाहीये. त्यावेळेस आम्ही 15 रुपयाने सरकीला आळं करून खतं टाकायचे बघा. पहिले 15 रुपये रोज, 10 रुपये रोज होता. त्यावेळेस कापूस 5000 रुपये क्विंटल होता. किती होता? 5. आता 2000 किती चाललंय? 25 चाललंय. त्यावेळेस भगीरथ पोतं, त्यावेळेस सुपर फास्फेट, युरिया हे जे पोते होते ना, 180, 140, 200 रुपयाच्या आत त्याची किंमत होती. आता त्याच खताची किंमत 2000 झाली तरी अजून कापूस 5000वर आहे. याच्यावर ओळखून चालव की शेतकऱ्याकडे किती सरकारचं लक्ष आहे. अरे आमदाराच्या जर पगारी वाढवायच्या असल्यानं तर हे सगळे नालायक 288 एका टायमाला सगळेजण सिग्नेचर करतात महाराज. मला सरकारला सुद्धा विनंती करायची, अरे कोरोनाच्या काळात जग बंद होतं, कोरोनाच्या काळात पांडुरंगाचं मंदिर बंद होतं, ज्ञानोबरायचं मंदिर बंद होतं, ज्ञानेश्वरी पारायण बंद होती, सप्ताह बंद होतं, सर्व काही बंद होतं. त्यावेळेस महाराष्ट्रात, भारतात फक्त एकच व्यक्ती चालू होता, तो म्हणजे शेतकरी महाराज. मग एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याने तुमच्या घरचं दूध नाही बंद केलं. एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याने तुमच्या घरचा भाजीपाला नाही बंद केला. एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याने तुमच्या घरातलं कडधान्य बंद नाही केलं. अरे मग कधीतरी शेतकऱ्यावर वाईट दिवस आले तर 2 पावलं सरकारने सुद्धा शेतकऱ्यासाठी पुढे आलं पाहिजेत ना महाराज. कारण हा देश काही क्रिकेटर लोक नाही चालवत. हा देश पुढारी तर चालवतच नाही. हा देश उद्योगपती चालवत नाही. हा देश बिल्डर नाही चालवत. हा देश हिरो हिरोवण्या नाही चालवत महाराज. हा देश चालवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो फक्त माझा शेतकरी वर्ग करतोय. शेतकऱ्यांच्या पोरांना माझे हात जोडून ती गड्यांनो लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. आलतू फालतू बावळ्या लोकांच्या मागे फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजेत गड्यांनो. अगदी 2 किलोमीटर तालुका आहे तुमच्या, 5 एकर जमीन आहे. 5 एकर जमिनीसोबत काय ठेवा, जोडधंदा करा. कधी जा बारामतीला, कधी जा अहमदनगर जिल्ह्यामध्ये, संगमनेर तालुक्यामध्ये जा, श्रीरामपूर तालुक्यामध्ये जा. तिथं शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय त्यांचा खूप चांगला चालू आहे. जोपर्यंत आपण शेती जोड उद्योग धंदा करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस काय चांगले महाराज. एखाद्या वेळेस भाव चांगला असतो, तो निसर्ग साथ देत नाही. कधी कधी निसर्ग साथ देतो तर भाव कठीण आहे. त्याच्यामुळे मी खरं सांगू का महाराज, माझे घरचे मला लय वेळेस म्हणतात तू शेती घेणार आहे महाराज, शेती घे. मला शेती आवडतच नाही महाराज. तुम्ही मसाला असं का म्हणता तुम्ही? याचं कारण आहे, सगळ्याला वाली पण माझ्या शेतकऱ्याला वाली अजिबात नाही महाराज. पेरायचं आपण, कष्ट आपण करायचे, खत आपण टाकायचं, औषध आपण टाकायचं, ते सोंगायचं आपण, ते काढायचं आपण, घरात आपण आणायचं. आणि ज्याला शेती नाही तो शेतीचा भाव ठरवणार महाराज. ज्याला शेती नाही तो शेतीचा माल ठरवणार. एक माणूस म्हणे महाराज तुमच्याकडे शेती नाही, बाडी नाही, मग तुमचं चालतं कसं? आपलं लय चांगलं आहे महाराज. 9ला पेरलं की 11ला उगवतो. 9ला पेरलं की तुमचं घरात येऊस तर भाव ठरतो का नाही काही मिळणे. आमचा येण्याच्या अगोदर भाव ठरलेला असतो. बरोबर आहे का नाही? म्हणून खरं सांगू, माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, काय सांगत होतो मी तुम्हाला, शेती जोड उद्योग धंदे करा. अरे 10-15 दिवसापूर्वी त्या नांदेड जिल्ह्यामध्ये मी गेलो होतो. काही धान्याची किट तिकडच्या परिसरातल्या लोकांना वाटली. शेतकरी आहे, गेलो एक गावात खूप मोठं पाण्याचं नुकसान केलेलं होतं. मी पाहिल्यानंतर 20-20 एकर 10-10 एकर शेतामधून नदीचंच स्वरूप आलं होतं. माती तर गेलीच गेली, वाळूही गेली, फक्त दगड आहे महाराज.
काय शेतकऱ्यांना 5 लाख रुपये जरी दिले तर 20 एकराची बरोबरी होणार आहे का हो? म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, आपण आता AI पद्धत किती चांगली आली महाराज. टमाटे लावल्यानंतर अरे पाऊस कधी येणार आहे ते सुद्धा ते ऍप सांगतंय. तुम्ही कोणतं औषध कधी फवारायचं ते सुद्धा ते ऍप सांगतंय. सगळ्या गोष्टी नॅशनल लेवलवर आता सगळ्याच्या हातात मोबाईल आहे ना महाराज. आता पूर्वी आपल्याला दळणवळणाची व्यवस्था नव्हती, आता तुमच्या घरातून समृद्धी महामार्ग गेलाय. रोड किती चांगला आहे महाराज. हा तुमच्या गावाचा खराब आहे तो भाग वेगळा आहे, बरोबर आहे का नाही? तुमच्या गावाकडे आलं की असं वाटतं आपण का मेळ घाटात चाललो का काही कळत नाही. रस्ताही छोटा आहे खूप खराब आहे, पण तोही रस्ता चांगला होऊन जाईल. बाकी देळगाव राजा पहा, सिंदखेड राजा पहा, समृद्धी हवे एवढा चांगला झालाय. 3 तासात तुम्ही मुंबईला जाता आणि 3 तासात तुम्ही कुठे जाता? नागपूर अमरावतीला जाता. विठाल विठाल साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये या गोष्टीला थारा दिलाच नाही. याचं कारण असं आहे, तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. नाथ महाराजांच्या संपत्तीचं वर्णन करा, ज्ञानोबरायचं वर्णन करा. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. नाथ बाबाच्या संपत्तीचं नामदेवराय सांगतात, सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा. स्वामी एकनाथ माझा. एकनाथ माझा. एकनाथ माझा. सगळं संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा. जेवढे काही संत मंडळी झाले त्यांनी आपल्या जीवनामध्ये धनाला किंमत दिलेलीच नाहीये. मग अशीच प्रमाण दिलंय. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचं जीवन गोविंद गोविंद. मना लागली या छंद मग गोविंद ते काय भेद नाही. गोविंद असनी गोविंद शनी गोविंद त्या म्हणी. दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे रात्रंदिवस फक्त भगवंताचं चिंतन हाच त्यांचा विषय आहे. मग ज्यांचा विषय भगवंत आहे त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टीला प्राधान्य नाही. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. अजून काय अपेक्षा आहे तुकोबराय? तुकोबरायची अपेक्षा तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या कंठी बिरवा तुळसी हो, कंठी बिरवा तुळसी हो, तुळसी कंठी बिरवा तुळसी. कंठी बिरवा तुळसी हो, कंठी बिरवा तुळसी. कंठी बिरवा तुळसी. कंठी बिरवा तुळसी हो. कंठी बिरवा तुळसी. कंठी बिरवा तुळसी. कंठी बिरवा तुळसी तुळसी. कंठी बिरवा तुळसी. कंठी बिरवा तुळसी हो. कंठी बिरवा तुळसी राम. कंठी बिरवा तुळसी. कंठी बिरवा तुळसी हो. कंठी बिरवा तुळसी. व्रत करा एकादशी. व्रत करा एकादशी. व्रत करा
करा एकादशी तुमचे ये रवी धरा तुमचे ये रवी धरा ये रवी धरा तुमचे ये रवी व्रत करा एकादशी व्रत करा हो एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा हो एकादशी तुमचे ये रविंद्र घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये माझ्या तुकोबराय सांगतात काय अपेक्षा आहे मला कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. बसणारी मंडळी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला जेणेकरून तुकोबराय काय होतील आनंदी राहतील सुखी राहतील. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि काय करा एकादशीचा उपवास करा. बाकीचे उपवास तुम्हाला शास्त्राने सांगितलेले नाहीये. परवा दिवशी मला वाटतं 2 तारखेला कार्तिक एकादशी आहे. जे नव्हते धरत त्यांनी आता सुरू करा कारण 2 एकादशी वारकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज आणि सांगत असे गुज. जे आतापर्यंत भाकरी खात होते त्याने कार्तिक एकादशी पासून उपवास केला पाहिजेत. लोक एकादशी धरत नाही. माझ्या बिचाऱ्या माय मावल्या तर बाबा गुरुवार हाय मंगळवार हाय शुक्रवार हाय शनिवार आहे. अहो काही काही एवढे येडे महाराज रविवार सुद्धा धरायला लागले. हो रविवार का धरायची गोष्ट आहे का महाराज. काही लोक म्हणतात महाराज आम्ही स्वामी समर्थाचा गुरुवार धरतो. चांगली गोष्ट आहे आपल्या श्रद्धेचं स्थान येते. काही लोक म्हणतात आम्ही साईबाबाचा धरतो. तीही श्रद्धेचं ठिकाण आहे. काही लोक म्हणतात बुलढाणा जिल्ह्यातले लोक म्हणतात महाराज आम्ही गजानन बाबाचा ते तर आपल्यासाठी आदर्श आहे. पण गुरुवार धरणाऱ्या लोकांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मग गुरुवार धरा. साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर आणि गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता एवढं सांगा मग गुरुवार धरा. एकादशी धरावी याच्यासाठी मी तुम्हाला भागवतातलं प्रमाण देतोय. 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आलेलं आहे. एक भागवतामध्ये सुद्धा त्याचं चरित्र आहे आणि तुकोबरायच्या गाथ्यामध्ये प्रमाणे व्रत एकादशी करीन उपवास. एकादशी धरावी सोमवार धरावी याच्यासाठी गाथ्यात प्रमाणे. गुरुवार धरावी याच्यासाठी गाथ्यात एकही अभंग नाही. मंगळवार धरावा याच्यासाठी गाथ्यात एकही अभंग नाहीये. शुक्रवार धरावा याच्यासाठी सुद्धा गाथ्यात एकही अभंग नाहीये. शनिवार धरावा याच्यासाठी सुद्धा अभंग नाहीये. काय लोकांची धारणा आहे काही कळत नाही. बावळे शुक्रवारी मटण खातात अंडे खातात आणि शनिवारच्या दिवशी जय हनुमान. तुझ्या बापान ठेवलं का नालाय का तू कोणत्या तंद्रीत जगतोय. तुका बावळा का काय झालं काही कळत नाही. लोकांनी देवाला येडच समजलेलं आहे. लक्ष देऊन ऐका माझं. घुमवा घुमी बायको सोबत केली चालल घुम्या हो. घुमवा घुमी बापा सोबत केली चालल. मैत्रिणी सोबत करा बहिणी सोबत करा भावासोबत करा. घुम्या हो घुमवा घुमी देवासोबत करायची. जगातला सगळ्यात घुम्या तोच आहे. आपल्यासारखे कॅलेंडरच्या जन्माला घातले तो काही साधा हुशार असेल का. चतुरा तो शिरो गुण लावण्याची मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. म्हणून माणसाने चालूपणा कधी देवासोबत करायचा नाही. तो एवढा हुशार आहे महाराज. तो जे ठरवल तेच होणार आहे. तुम्ही जे ठरवता ते होत. मला एवढंच सांगायचं तुम्ही जे ठरवता ते होत नाही. त्यार्थी ठरवणारा दुसरा आहे का नाही. बरोबर आहे का नाही. तुम्ही ठरवून सुद्धा काय काही ताण नका. याचे चार्जेस वेगळे लागतील. ताण घेऊ नका. ऐका ना. ज्या अर्थी तुम्ही ठरून होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा आहे. आमच्या गावात एक गण्या नावाचं पोरग आहे. लग्न झालं मागच्या वर्षी त्याचं. नेहमी मला भेटलं की म्हणायचं पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो काय रे गण्या मी अशा पोरी सोबत लग्न करील ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजे. मला चांगली इच्छा आहे पांडुरंगाने तुझी इच्छा पूर्ण करा. आणि नेमकं गण्याचं लग्न ठरलं. गण्या फोन केला हॅलो पुरुषोत्तम दादा लग्न ठरलंय अमुक अमुक तारीख आहे. तुम्ही जोपर्यंत मंगलाष्टका म्हणत नाही तोपर्यंत पोरीच्या गळ्यामध्ये मी वरमाला घालणार नाही नाही आणि नाही. मी बहुतांशी 100% 99% कोणाच्याच लग्नाला मंगलाष्टक म्हणत नाही. बरोबर. त्याचं कारण एका महान ऋषीने मला शाप दिलेला आहे. मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलं.
ज्याच्या 2 म्हणल्या त्याचं दुसऱ्याच महिन्यात उनगडलं. नेमकं गण्याचं लग्न. मी सकाळचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं. बरोबर 6:30 वाजता पोहोचलो. शेवटची मंगलाष्टक चालू होती. आली लगन घटी समीप नवरा. बामणान माझ्याकडे पाहिलं. बामण ओळखीचा होता. तो म्हणे महाराज पुढचं म्हणा ना. म्हणलं 2-3 महिने टिकू दे. मी म्हणणार नाही नाही आणि नाही. लग्न झालं. देव लग्नम श्रुतम देव ताराबलम चंद्रबलम देव. आता गावचाच महाराज म्हणल्यानंतर महाराज आला कोणाला जय हरी राम राम श्याम श्याम करता करता मला अर्धा तास झालं स्टेजवर जायला. आणि गेलो गण्याच्या हातात हात द्यायला. मला गण्या एवढ्या मोठ्या दुष्काळामध्ये आता ज्याचं लग्न होतंय तो सगळ्यात भाग्यवान आहे. पोरं हो, तुम्ही ताण नका घेऊ. काय तुमच्या गावाचं नाव? सावखेडा. हे बघा मी तुमच्या गावकरी गड्यानो शिवभाऊ आहे. पोरांनो मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, तुम्ही आता लग्नाचा ताण घेत नका बसू. तुमचे लग्न होणार नाही नाही नाही. उलट 2027 ला कुंभमेळा आहे नाशिकला. 700 रुपये घ्या देळगाव राजाला जा. काय करा? 700 रुपये घ्या देळगाव राजाला जा. मोजून 7.5 मीटर लाल कापड घेऊन या. त्याच्या 4 लुंग्या शिवा, 2 लंगूट शिवा. आता काय लग्न होणार आहे महाराज आपले. जेव्हापासून लग्नामध्ये माझ्या लाडक्या बहिणी आल्या तेव्हापासून सगळे पोरं कोमात आहे महाराज. काय झालं काही कळत नाही. इतक्या बावळ्या महाराज या बाया, तुम्हाला खोटं सांगत नाही. घडलेली परिस्थिती सांगतो. माया हो, मला सुद्धा मुलगी, मी सुद्धा एका 2 मुलीचा बाप आहे. जगातल्या कोणत्या अशा बापाला असं वाटतं का माझ्या पोरीचं वाटोळ? अरे गरीबातल्या गरीब बापाला सुद्धा असं वाटतं माझ्या पोरीचं कल्याण झालं पाहिजे. इथं जेवढ्या काही माया बसलेल्या आहे त्या मायांना माझा प्रश्न आहे. मायानो 2 एकर जमीन आहे तुमच्याकडे. किती जमीन आहे? बोलत चला. किती जमीन आहे माया हो? तुमच्या गावाच्या बाया मुख्य आहे का? नाही म्हणजे काहीतरी बोला ना माया हो. 2 एकर जमीन आहे तुमच्याकडे. किती आहे? 2 एकर. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. 2 एकर जमीन म्हणल्यानंतर माया हो तुम्ही जवाई किती एकरावाला पाहायला पाहिजेत? 5 एकरावाला. किती? लय सुंदर पोरगी असेल तर 7 एकरावाला. त्याच्यापेक्षा देखणी असेल तर 8 एकरावाला. लगे अप्सरेपेक्षा जर गोड असेल तर 15वाला. ठीक आहे ना, 15 एकरावाला. वाईट वाटतं पोरं हो. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे. घरी 1 गुंठा जमीन नाही. आताशी घरकुल यादीत नाव आलं म्हणजे घर सुद्धा पत्राचं आहे, स्वतःचं घर नाहीये. आणि बैठकीला बसली सांगते 25 एकरावाला पाहिजे. कुठून खंदून काढायचं का? बरं, पोरीची माय 1 पट शायनी, पोरगी 1.5 पट शायनी. पोरीची माय म्हणते माझी पोरगी शेती नाही. मग जमीन कशाला लागती? अहो तुमच्या या बावळेपणामुळे आमचे पोरं कोमात चाले. बाकी काही असो का नसो, पोरं म्हणतील बा एक तरी महाराज आपला विषय एवढा गंभीरतेनं मांडणारा. बरोबर आहे का नाही? म्हणून माझी विनंती आहे इथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या तरुण बहिणींनो आणि पोरींच्या मायांनो, मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो, तुमचा लेक म्हणून सांगतो, तुमच्या पोरीचं लग्न करत असताना पोरगा देखणा नका बघू. तुमच्या पोरीचं लग्न करत असताना पोरगा श्रीमंत नका बघू. जमीन किती हे नका बघू. तो कोणत्या नोकरीला हे नका बघू. तुमचा भाऊ म्हणून सांगतो पोरींनो, लग्न करत असताना पोरगा फक्त निर्व्यसनी पहा. तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. मी गण्याच्या हातात हात द्यायला म्हणलं, गण्या अभिनंदन बाबा, एवढ्या मोठ्या दुष्काळात तो लग्न झालं. गण्या म्हणलं वहिनीशी ओळख करून दे ना. गण्यानं माझा हात धरला आणि त्याच्या बायकोकडे घेऊन गेला. खोटं सांगत नाही, नारदाच्या गादीवर एवढं काळं डांबर टाकलं भरत देवान त्याच्या नशिबात की काला मीन्स काला, फक्त लाईटामध्ये दातच दिसत होते. मी म्हणलं हे काय रे गण्या? हे असंच आहे म्हणे. जे पाहिजे ते भेटत नाही आणि नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, एकादशीचा उपवास प्रत्येकाने केला पाहिजेत महाराज. एकादशीचा उपवास करत नाही, बाकी शनिवार करल, मंगळवार करल, बुधवार करल. अहो हे पोरं तर एवढे भांबवले महाराज, हे पायी भद्रा मारुतीला चालले बायकोसाठी. इथून भद्रा मारुती का जवळ? अहो हे राजूरच्या सुद्धा येड्या मारायला लागले. चतुर्थीला दररोज राजूरला जातात. राजूरला गेले की बाबा तुळशीचं लग्न जवळ आलं तरी मग काही अजून मेळ जमत. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आता हुकलेले, तुमचा लॉट जो आहे ना हा सध्या अजून 10 वर्ष तुमचा कार्यक्रम लागणार नाही नाही आणि नाही. लक्ष देऊन ऐका. कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. माया हो, एकादशीचा उपवास करायला सांगितलं तुकोबरायने. व्रत एकादशी करीन उपवास, गाईल अहरणेसी मुखी नाम. मग एकादशी केल्यानंतर बाकीचे उपवास करायची गरज नाही. आणि बाकीचे उपवास जर केले आणि एकादशी नाही केली तर तुम्हाला पुण्य मिळणार नाही नाही. अजून एक उदाहरण सांगतो.
एका मुलीचं लग्न झालं गड्यांना. 6-7 महिने झाले, 8 महिने झाले. दीपावलीला ती भाऊबीजेला आल्यानंतर तिच्या मैत्रिणी भेटण्यासाठी गेला. सकू, कसं आहे ग बाई तुझं सासर? डोळ्याला धारा लागल्या. अगं बाई, सासर नाही ग, माझ्या बापाने स्वर्ग पाहून दिलं. बर 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 बर. सासरा कसा आहे ग तुझा? काय माझ्या सासऱ्याचं वर्णन करू ग, बापासारखा जीव लावतो. बर बर. सासूबाई ग, काय सासूचं वर्णन करू ग, मला पोटच्या मायसारखं जीव लावते. बर बर बर. आणि देर ग, देर तर बहिणीसारखा जपतो. ननंद ग, ननंद तर मला छोट्या बहिणीसारखी जीव लावते. सर्वांचं विचारलं आणि तिच्या मैत्रिणी विचारलं, सखू लग्न झालेला नवरा ग? ती हळूच म्हणली, बाई तो मेला 7 महिने झाले मला बोलतच नाही. संपलं माझं उदाहरण कीर्तनाकडे. माया हो, लग्न झाल्यानंतर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी करावं? लग्न झाल्यावर नवऱ्याने प्रेम करावं. नवऱ्यानं प्रेम केल्यानंतर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी, सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी. अरे नवरा हातात असल्यावर तुम्हाला तुमच्या गावात राहायची काय गरज आहे? जळगाव रूम करता येते. सासू सासरे चुलीत का जायना काय गरज आहे? नवरा आला हाता मग कायची भय चिंता, हरी आला हाता मग कायची भय चिंता. अहो कितीही सासू आडेल असू द्या, सासरा आडेल असू द्या, शेतातून नवरा घरी येऊ द्या, बायकोल म्हणा, तिने सांगा तुमची माया असं म्हणती तसं म्हणती, यानं सांगा अगं नको काळजी करू ग, माझ्या आईचा स्वभाव आहे, मी आहे ना तुझ्या सोबत. नुसतं एवढं म्हणलं तरी ती सासूचा सगळा त्रास सहन करते. बरोबर आहे का नाही? कारण की मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं. बाकीचे नातेवाईक बोलले तरी चालते, नाही बोलले तरी चालते. जसं संसारामध्ये नवरा महत्वाचा आहे, तसं उपवासामध्ये एकादशी तुमचा नवराच आहे. आणि सासू सासरे देर भावजया मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार यांचा काही जास्त लोड घेण्यासारखं, कारण की शास्त्राने फक्त तुम्हाला एकादशी करायला सांगितली आणि मी नाही बोलत. कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. असं केल्यानंतर निश्चित आम्हाला आनंद. अजून काय अपेक्षा आहे? महाराज सांगतात म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजे. बसणारे मंडळी, दास होत असताना संसाराचा नका हो. माझे गुरुजी मला एक नेहमी शब्द सांगतात, पुरुषोत्तम 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नौकर झालेच चालतं. आपल्या भागात आता ती पद्धत कमी झाली. पहिले लोक ते छकडे माहितीये का, काय म्हणतात त्याला, ते रेंगे काय म्हणत होते त्याला, पट पट काय म्हणतात त्याला, रेंगे म्हणतात ना, पट पट बंद झाले आता. ते पश्चिम महाराष्ट्रात खूप चांगली पद्धत आहे, त्याला गाडा म्हणतात. काय म्हणतात? गाडा मालक. 10 दिवसापूर्वी एका गाड्या मालकाकडे गेलो होतो मी. त्यांच्या गोठ्यात गेल्यानंतर शेतकरी मंडळी ऐका, एका बैलाची किंमत 35 लाख रुपये होते. बरं दादा किती? 35. अशा 2 बैल होते, म्हणजे 70 लाखाचे नुसते बैल होते. वाईट वाटेल तुम्हाला, आपल्याला खायला शेंगदाणे नाही, त्या बैलाला खायला काजू बदाम होते. इथं आपल्याला प्यायला पाणी नाही, त्याला आंघोळ दूध घालत होता, एवढा प्रेम करत होता. मला एवढंच सांगायचं, 35 लाखाचा एक बैल आहे, खायला काजू बदाम आहे, दुधाना आंघोळ आहे. अहो त्याचा तो तिथं राहत होता, तो बैलाचा गोठा, तो एसी आहे, त्याला तिथं टीव्ही आहे, सगळं काही आहे. मग मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, 35 लाखाचा बैल आहे, दुधाना दररोज आंघोळ आहे, काजू बदाम खायला आहे, मग महाराष्ट्रातले लोक त्या गोठ्यात गेल्यानंतर त्या बैलाचं दर्शन घेतील का? हा, त्या बैलासोबत सेल्फी काढतील, त्या बैलाचं डीपी ठेवतील, खूप चांगला बैल म्हणून लोकांना सांगाल. पण महाराष्ट्रातला कोणताच माणूस त्या बैलाचं दर्शन घेणार नाही नाही आणि नाही. त्या बैलानं चुकी काय केली? तो बैल श्रीमंताचा दास झालाय. कोणाचा दास झालाय? श्रीमंताचा. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यासोबत जा, आणि तुकोबरायच्या पालखीचा बैल आहे, साधा आहे बिचारा, तुकोबरायच्या पालखीचा बैल आहे. पण तुकोबरायच्या पालखीच्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय वारकरीही पुढे जात नाही, टाळकरीही पुढे जात नाही, वादकही पुढे जात नाही, गायकही पुढे जात नाही, झेंड्यावालाही पुढे जात नाही, तुळशीवाली पुढे जात नाही. का? त्या बैलानं फक्त एवढंच केलं, तो बैल दास ज्ञानोबराय तुकोबरायचा झालाय. कोणाचा झाला? ज्ञानोबराय तुकोबरायचा. म्हणून संसाराचा दास होण्यापेक्षा, प्रपंचाचा दास होण्यापेक्षा दास देवाचं व्हा आणि त्या देवाला विनंती करा. नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगा प्रभु, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगाओ प्रभु जी, नाव किनारे लगा
प्रभुजी नाव किनारे लगाओ नदिया कहरी नाव पुरानी नदिया हरी नाव पुरानी नदिया कहरी नाव पुरानी नदिया हरी नाव पुरानी हो डूबत जहाज हो डूबत जहाज तरो प्रभुजी नाव किनारे लगाओ प्रभुजी नाव किनारे लगाओ प्रभुजी नाव किनारे लगाओ जगाच्या मालकावर तुम्ही काय करा जबाबदारी टाका जबाबदारी टाकल्यानंतर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल अरे तू का म्हणे भार घातलियावरील होईल कैवारी नारायण गळ्यामध्ये माळ का म्हणून घालायची तिथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे त्यांनी तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय आणि त्यांनी तुमच्या नावाचं कुंकू लावलंय अशी कोणता माणूस आहे त्यांना हात वर करून सांगा गड्यांनो की महाराज माझी बायको दररोज दिवसातून 2 वेळेस माझं दर्शन घेते असा जर एखादा महात्मा तुमच्या गावात असेल तर आपण त्याचं सो खर्चातून मंदिर बांधू महाराज जेवढं चोख उभरायचं बांधलं त्याच्यापेक्षा 2 फूट मोठं बांधू पण एखादा तर हातवर करून सांगा बरं जाऊ द्या दिवसातून 2 वेळेस बायको मारते एखादा आहे का कोणी द्या सोडून कोणाचं बायको दर्शन घेते महाराज आमच्यासारख्या महाराज लोकांचाच मेळ नाही तर तुमचं काय घेऊन बसले महाराज तुम्ही नका लोड घेऊ तिथं किती जरी मोठा विद्वान असला तरी तो फक्त कीर्तनात बोंबा पाडू शकतो अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म घरी रात्री गेल्यानंतर बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी नो चॅलेंज महाराज बरोबर आहे का नाही मग तिनं नुसतं मंगळसूत्र घातलंय शांत बसा तिनं फक्त मंगळसूत्र घातलंय कुंकू लावलं तर जीवनभर नवरात्रीची सेवा करतो पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा निश्चित माझा जगाचा मालक तुमची जीवनभर सेवा करल मागे पुढे उभा राये संभाळीत आलिया आघात निवाराया फक्त तुम्हाला दास त्याचं व्हावं लागल म्हणवा हरीचे दास मला बाकी दुसरी कोणतीच अपेक्षा नाही तुका म्हणे मज हे आस तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान विढो होत्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण हरी बोल विषय तो त्यांचा झाला नारायण नाम रे जनधन माता पिता नव रे जनधन नव रे जनधन नाम रे जनधन माता पिता विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण झाला नारायण हो आले दिवाळे परया दुष्काळे किडा गेली परया दुष्काळे बरे झाले देवा निघाले जीवा पर्या दुष्काळे पीडा गेली पर्या दुष्काळे निघाले दिवाळे परया दुष्काळे किडा गेली बरे
या दुष्काळ पीडा गेली बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळ पीडा गेली बरे या दुष्काळ पीडा गेली हो आम्ही तेरे सुखी वा आम्ही तेरे सुखी हो आम्ही तेरे दुखी आम्ही तेरे दुखी आम्ही तेरे दुखी आम्ही तेरे दुखी ओ म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ओ तुमचे रवित धन तुमचे रवित धन तुमचे रवित धन तुमचे रवित धन मना विठ्ठल विठ्ठल मुखी हे मना विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठल मुखी तुमचे रवित धन तुमचे रवित धन तुमचे रवित धन तुमचे रवित तुमचे रवित धन तुमचे रवित धन अपार